महाराष्ट्रातली एक स्टार कुस्ती लागते. गणेश जगताप महापौर केसरी, माझा सम्राट उपकेसरी, चालू वर्षीचा माती विभागातला उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला गेली 12 वर्ष झालं महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन गाजवणारा पैलवान अशी ख्याती गणेश पैलवान हात उपर करी. शबास. माळा तालुक्यात कुर्डुगाव आणि समोर माऊली कोकाटे हात उपर करी. शबास. हनुमान आकारा पुणे, इंदापूर तालुका पुणे जिल्ह्याचा पैलवान सराटी गाव, त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटेचा पुतण्या, किसना कोकाटे पैलवानचा पुतण्या आणि समोर अण्णासाहेब ढाणे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भैरवनाथाच्या यात्रेत फार मोठं नियोजन करतात माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणेंचा भाचा. शेवटची एक कुस्ती राहिली आता. निवृत्त डीवायएसपी सुदाम साहेब पाटील सदर रक्षण ऐकलं निग्रह आहे. महाराष्ट्राच्या जनमानसाचं रक्षण करून निवृत्त झाला एक दबंग अधिकारी. जुने धंदे कबड्डीपटू म्हणून त्यांनी आपला नावलौकिक केला. माऊली कोकाटे हा हनुमान आकाराचा एक रुबाबदार पैलवान, ज्याची तब्येत, ज्याचा बदन, ज्याचं रूप महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला फार आकर्षित करत आहे. समोर गणेश अनुभवाला जास्त, अनेक रती महारथी पैलवान बरोबर 2 हात करण्याची किमिया गणेशच्या मनगटात. श्री जोगेश्वरी मातेच्या उत्सवानिमित्तानं केसनंद मुक्कामी हा भला मोठा उत्सव कुस्तीचा मध्ये करा. मातीच्या खाली गेला तुम्ही, खाली लोखंडी रॉड्स आहेत, पत्रा खाली दुखापत होईल. फार मोठा सीझन आहे. प्रत्येक पैलवानचा या जोडीतल्या 30-35 लाखाचे आसपास सीझन होईल इथून पुढे 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या कालखंडामध्ये. आणि फार मोठी जाण कुस्तीची असणारे हिंद केसरी अभिजित दादा कट्टे आखाड्यामध्ये विचारपूस करण्यासाठी गेलेले आहेत. बॅग मध्ये स्प्रे आहे, त्यात काढा. बॅग मध्ये स्प्रे आहे. तुम्ही किती लागलाय? मला लागलो होतं बाबा. त्या मधल्या त्या हा त्याच्यात त्यात बघा. हा एक औषध आहे. त्याचा पलवान ठेवत नाही, कारण आम्ही ठेवतोय. पलवान ठेवत नाही, पण आम्ही त्यांचा पृथ्वीराज पाटील चला, प्रकाश बनकर चला. त्याला काय फरक पडतो? लगेच पडते. मला लागलं होतं, दुखते कमी, तेव्हा आणलंय मी ते. त्याला भारी काम केलंय. गणेश जगताप आणि अण्णा जगताप ही भावाभावाची जोडी आहे. ठेवा इथं, इथे ठेवा, ठेवा इथं, लागेल. शबास. या शिकारीला जायचंय म्हणल्यानंतर शस्त्रसाठा सोबतच आहे. असा गुणवत्ता पूर्ण खेळाडू या पुणे जिल्ह्यानं दिला या महाराष्ट्राला. डीवायएसपी पाटील साहेब गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. पाटील साहेबांच्या गळ्यामध्ये तुळशीची कुस्ती करा, माती घ्या, कुस्ती करा. कुस्ती सोडली जाणार नाही, नाहीतर पुढल्या वर्षी आपली कुस्ती आमच्या आघाड्यामध्ये लावणार नाही. आम्ही कुस्ती करा, पाटील साहेबांनी कुस्ती सोडणार नाही आणि गुणांवर पण नाही. डीवायएसपी पाटील साहेबांनी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचा मी मनापासून आभार आहे. एवढ्या थंडीत घाम. हा सरपंच साहेबांनी सूचना दिल्यात. आता मशीन तापलंय, ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार. चला. आणि इकडे गणेश आणि माऊली असा मुकाबला परत सुरू झाला. बस थांबले नाहीच,
5 ते 7 मिनिटाचे 7 मिनिटाच्या आतच निकाल लागणार. माझ्याकडून लिहून घेऊन जावा. बस फुल देण्याचा प्रयत्न होता माऊलीचा. चोख पवित्र्यात स्थानिक पंजाबीचा जसा पवित्रा तसा गणेश जगतापचा पवित्रा चोख मजबूत ध्येयचिन्ह पुढे खंबासारखा उभा आहे. अनेक महाराष्ट्र केसरीचे अधिवेशन गणेश जगतापनं गाजवलेले आहे आणि चालू वर्षी महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मधला माती भागातला हिरो. कुस्ती सोडणार नाही पहिलं. कुस्ती प्रेक्षकांची इच्छा आहे. आमचे चेअरमन बसले बैलगाडी मला घेते. बैलगाडी कॅन्सल केलं तर कुस्तीला आले ते संजय भाऊ हरगुडे. हा त्यांनी 500 रुपये पण दिलेले. 500 रुपये दिल्यात पण कुस्तीचा निकालच लावा म्हणतात. वा 1 रुपया सुद्धा गेला नाही पाहिजे फुकट. रात्रीच्या 12 वाजू द्या. सुबोध पाटलाची वस्ताद इथं बसल्या. अभिदादा म्हणतात रात्रीच्या 12 वाजू द्या. गणेश पैलवान कुंकुले, श्री हरी तरंगे पंत म्हणून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक गाडा अभ्यास असणारा कुस्ती कोच शिवरामदादा व्यायामशाळा. वीरेंद्र मलिक आणि राजाराम कदम अशा अनेक पंचांनी आज पंचाचं काम पाहिलं. पैलवान प्रदीपजी भोसले सचिव महाराष्ट्र कुस्तीगीर संघ. खरा अर्थानं हा आखाडा सफल होण्यासाठी हे मैदान ज्यांनी उपलब्ध केलं ते आमचे बंधू निवृत्ती गुलाबराव हरगुळे पाटील, स्वर्गीय कैलासराव कुमकर यांचे सर्व कुटुंबीय यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी ज्यांनी माती सौजन्य दिलं ते ओम नर्सरी चे प्रोप्रायटर आदरणीय दिनकर उर्फ बापू गोविंद हरगुळे यांचंही मी यात्रा कमिटीच्या वतीने, आदरणीय राजेंद्रजी सावंत यांच्याही वतीने, त्याचप्रमाणे केशनगावचे माजी सरपंच नितीन बापू गावडे, सचिन माणिक हरगुळे पाटील, त्याचप्रमाणे दत्ताबा हरगुळे या सर्व सरपंच यांच्या वतीने मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आखाडा कमिटीचे अध्यक्ष सचिन अप्पा डोरे पाटील यांच्याही वतीने आभार व्यक्त करतो. पहिलं कुस्ती करा ना, पहिलं सोडणार नाही. अजून 500 रुपये देणार ते. वा 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 एटीएम तापलं. आत घ्या कुस्ती, आत घ्या. बाहेर लागते. माऊली कोकाटे पैलवान कब्जा घेतलेला. पृथ्वीराज पाटील चला, वेळ खूप झालेली आहे. चला पैलवान पृथ्वीराज. प्रकाश बनकर चला. 2022 ची अंतिम फाईट ज्या 2 महानमालाची झाली तीच फाईट आज ठेवलेली आहे. 1,50,000 रुपयाला प्रकाशजी श्यामराव जाधव, सचिन संभाजी जाधव, अनिल दत्तात्रय जाधव, अमित शिवाजी जाधव, गणेश चंद्रकांत जाधव, अजित उत्तम जाधव यांच्यातर्फे 1,50,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. चला आतमध्ये पृथ्वीराज पैलवान. पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी आला आला. लहान मूर्ती महान कीर्ती पृथ्वीराज पाटील, भारतीय सेना दल, बेळगाव इन्फंट्री, कोल्हापूर जिल्ह्यातला देवठाणाचा पैलवान प्रकाश. चला माऊली कोकाट्याने तिकडे कब्जा घेतलेला आहे.
पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी कोल्हापूर विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावेश। ही कुस्ती 1,50,000 रुपयाचा इनाम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। केसनन गावचे जोगेश्वरी मातेचं ग्रामदैवत, जोगेश्वरी मातेचं कायम सेवा करणारं कुटुंब श्री प्रकाश श्यामराव जाधव आमचे मार्गदर्शक यांच्या वतीने, त्याचप्रमाणे माजी सरपंच दानशूर व्यक्तिमत्व सचिन संभाजी जाधव, त्याचप्रमाणे युवा सेनेचे तालुक्याचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय जाधव, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे युवा नेते अमित शिवाजीराव जाधव, घुटना ठेवलेला सोसायटीचे आणि गणेश त्यातून बचाव करण्याचा प्रयत्न आणि माऊली कोकाटे संपलेल्या कुस्तीमध्ये घुटना डावावरती विजय झालेला आहे। सोसायटीचे संचालक गणेश चंद्रकांत जाधव, त्याचप्रमाणे पैलवान सचिन अप्पा, कमिटीचे सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष अजित उत्तमराव जाधव, हे सर्व कुटुंबीय जाधव कुटुंबीय या ठिकाणी यांच्या 1,50,000 रुपये इनाम या जाधव कुटुंबियांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यांचं यात्रा कमिटी त्याचप्रमाणे आखाडा कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीर असा आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचे। पैलवान सचिन अप्पा, आमदार बापूसाहेब पठारे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आखाड्यामध्ये यायचे। कृषी अधिकारी